नमस्कार भावी शिक्षक हो. आज आपण टेट सायन्स PYQ बघत आहोत. हे प्रश्न 2017च्या टेटमध्ये आले होते. सायन्सच्या अनुषंगाने आलेले सर्व प्रश्नांचं आज आपण एक्सप्लेनेशन करणार आहोत. तर पहा, दूषित पाणी पिण्याने खालीलपैकी कोणत्या रोगाचा प्रसार होतो असा प्रश्न आहे आणि याचं उत्तर आहे टायफॉईड. तर आपण हे संसर्गजन्य रोग पाहूया व ते कसे कोणाद्वारे पसरतात. तर बघा, पाण्याद्वारे पसरणारे रोग आहेत कॉलरा म्हणजेच पटकी, विषमज्वर, अतिसार, जंत, कावीळ आणि नारू. हवेतून पसरणारे रोग आहेत सर्दी, इन्फ्लुएन्झा, घटसर्प, क्षय. थुंकी व श्वासावाटे होणारे रोग आहेत क्षयरोग, डांग्या खोकला, गोवर. कीटकामार्फत पसरणारे रोग आहेत ॲनाफिलीस डासाच्या मादीमुळे हुताप, क्युलेस डासाच्या मादीमुळे हत्तीरोग, घरमाशांमुळे अमांश, पटकी, अतिसार, पिसांमुळे प्लेग, ओवामुळे टायफस आणि डासामुळे पित्तज्वर, उंदरामुळे प्लेग. हे कीटकामार्फत पसरणारे रोग आहेत. नंतर जननेंद्रियाद्वारे एड्स, गरमी आणि परमा. अशा प्रकारे हे रोग प्रसाराचे साधने आपण आणि ते कोणत्या साधने आणि कोणते रोग ह्या प्रसरणाद्वारे होतात ते आपण पाहिले. आणि हे सर्व संसर्गजन्य रोग आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा, काय मुलाचे लिंग निर्धारित करते? तर याचं उत्तर आहे वडिलांचे गुणसूत्र मुलाचे लिंग निर्धारित करते. तर पहा, स्त्रीच्या प्रत्येक पेशीत लिंग गुणसूत्राची XX जोडी असते, तर पुरुषाच्या प्रत्येक पेशीत लिंग गुणसूत्राची जोडी XY असते. आता लिंग निर्धारणाच्या नियमानुसार कोणी नियम मांडला? हा मॅकलंग याने 1902मध्ये हा नियम मांडला. तर याच्यानुसार बघा, स्त्रीच्या X गुणसूत्राबरोबर पुरुषाचे Y गुणसूत्र संयोग पाहून मुलगा जन्माला येतो. तर X गुणसूत्र एकत्र आली तर मुलगी जन्माला येते. आणि अशा माणसाच्या पेशीत किती जोड्या असतात? 23 जोड्या असतात, म्हणजे 46 गुणसूत्रे असतात. त्यानंतर नेक्स्ट पहा, पेक्टिन यामध्ये आढळते. सर्व वनस्पती, न्यूडुंग, मुख्यतः फळ, तृणधान्य. तर पेक्टिन हे फळांमध्ये आढळते. पहा, एलिसा चाचणी याचे निदान करण्यासाठी कार्यरत आहे. तर एलिसा चाचणी ही एड्स अँटीबॉडीजची चाचणी करण्यासाठी किंवा एलिसा ही चाचणी एड्स अँटीबॉडीज याचे निदान करण्यासाठी कार्यरत आहे. नेक्स्ट पहा, शैवाल आणि कवकाचे सहजीवी संबंध काय? शैवाक, नेचा, पाकळा, फुशैवाल. तर ह्याचं उत्तर आहे शैवाल. पहा, या ठिकाणी कवक व शैवाल मिळून त्याचे सहजीवी होते दगडफूल. दगडफुलास शैवाक असेही म्हटले जाते. बघा, तुम्हाला ही माहिती हवी असेल त्याचा स्क्रीनशॉट घ्या आणि वाचून घ्या. नेक्स्ट पहा, खालीलपैकी कोणते कॅल्शियमचे स्रोत नाही? दूध, दही, पनीर, डाळ. तर आपल्याला सर्वांना माहिती आहे की दूध, दही, पनीर यामधून कॅल्शियम मिळते आणि डाळीमधून प्रोटीन. त्यामुळे पर्याय क्रमांक D हे याचे योग्य उत्तर आहे. चला तर त्या अनुषंगाने ही माहिती सर्व वाचून घ्या. पहा, कॅल्शियम व फॉस्फरस या खनिजापासून बघा काय होते, आपले हाडे व दातांची वाढ करते. कॅल्शियममुळे स्नायूंच्या आकुंचन आणि प्रसरणाचे नियंत्रण होते. रक्त गोठण्यास मदत होते. ATP निर्माण करण्यास फॉस्फरस आवश्यक असतो. स्रोत कोणकोणते आहेत? नाचणी, तीळ, मनुका, खारीक, दूध व दुधाचे पदार्थ, सागरी अन्न, अंडी, मेथी इत्यादी. तशाच अजूनही इथं लोह, आयोडीन आणि फ्लोअरिनचे पण स्रोत आणि उपयोग दिलेले आहेत. तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन वाचून घेऊ शकता. नेक्स्ट पहा, खालीलपैकी कोणते जीवनसत्व पाणी द्रावणीय आहे? म्हणजे पाण्यात ते जीवनसत्व विरघळते. पर्याय आहे C, A, D, K. तर बघा, पहा इथं पाण्यात विरघळणारी आहेत B आणि C आणि स्निग्ध पदार्थात विरघळणारी आहेत A, D, E, K आणि पाण्यात विरघळणारी B आणि
म्हणजेच आपलं उत्तर काय येणार? पर्याय क्रमांक ए सी जीवनसत्व. पण इथं पहा ए आणि डी सेमच आहे. डीला क जीवनसत्व दिले पर्यायामध्ये क जीवनसत्व आणि एमध्ये दिले सी जीवनसत्व. म्हणजे या ठिकाणी ए व डी सारखा आहे, कारण ही काय आहेत? पाण्यात विरघळणारी. बी आणि सी ही जीवनसत्वे पाण्यात विरघळतात तुम्ही पाहिला आहात. त्यामुळे या प्रश्न बहुतेक आयोगानं कॅन्सल केला असेल, कारण याला 2 पर्याय दिलेले आहेत किंवा उत्तर दिले तर सर्वांना ते दिले जाते, ज्याने या प्रश्नाला टच केलेले आहे त्यांना. नेक्स्ट पहा, खालीलपैकी कोणता अधातू 40°C द्रव आहे? पारा, गॅलियम, ब्रोमिन, अल्कोहोल. आणि सांगायचं उत्तर आहे सी ब्रोमिन. पाहायचं, ब्रोमिन हे एकमेव अधातू आहे की जे कक्ष तापमानाला द्रवरूप स्थितीत असते. त्याचबरोबर खालील वाक्यसुद्धा वाचून घ्या. ब्रोमिन क्रियाशील असल्यामुळे निसर्गात मुक्त स्थितीत आढळत नाही. समुद्राच्या पाण्यात ब्रोमाइड क्षारांच्या स्वरूपात सापडते. त्याचे गुणधर्म पण आहेत, ते सुद्धा तुम्ही वाचून घेऊ शकता. थोडक्यात ब्रोमिन BR 35. ब्रोमिनचा शोध बॅलार्ड 1826 याच्या उग्रवासामुळे याला ब्रोमिन हे नाव देण्यात आले आहे. खालीलपैकी कोणता प्राणी मांसाहारी प्राण्याचे उदाहरण आहे? उत्तर आहे सिंह. बाकी गाय, शेळी, कोंबडी हे काय आहेत? शाकाहारी प्राणी आहेत. याबरोबर ससा, हत्ती हे सुद्धा शाकाहारी प्राणी आहेत. नेक्स्ट पहा, खालीलपैकी उष्णतेचे उत्तम वाहक कोणते आहे? अल्कोहोल, चांदी, इथर, पाणी. पाहायचं, चांदी इंग्रजी म्हणतात सिल्वर. संज्ञा आहे Ag. अणुअंक 47. अणुभारांक 107.37. इलेक्ट्रॉन स्वरूपन 2, 8, 18, 18, 1. संयुजा 1. धातुके सिल्वर ग्लास किंवा आर्जेंटाईड म्हणजेच Ag2S. नंतर हॉर्न सिल्वर AgCl. आता पहा, चांदी संयुक्त स्थितीत आणि मुक्त स्थितीत आढळते. उपयोग काय? दागिने. आणि दुसरा उपयोग पहा, जो आपल्याला माहीत असणे आवश्यक होते, उच्च दर्जाचा विद्युत वाहक. म्हणजेच आपल्या प्रश्नाचं उत्तर काय येणार आहे? चांदी येणार आहे. नेक्स्ट पहा, एनेमोमीटर मोजण्यासाठी वापरले जाते. तर हवेची गती मोजण्यासाठी वापरले जाते. पर्याय क्रमांक बी. त्याबरोबर आपण इतरही उपकरणे व त्यांचे उपयोग पाहूया. पहा, ॲडोमीटर वाहनाने तोडलेले अंतर, पॉलिग्राफ खोटे बोलणे ओळखणे, बायनॅक्युलर दुर्बीण, कलरीमीटर रंगाच्या तीव्रतेतील फरक ओळखणे, डायनॅमोमीटर विद्युत शक्ती मापन, इलेक्ट्रोमीटर विद्युतभाराचे अस्तित्व ओळखणे, हायग्रोमीटर आर्द्रता मापक, हायड्रोमीटर द्रवाचे विशिष्ट गुरुत्व, लॅक्टोमीटर दुधाची सापेक्षता घनता ओळखणे, मायक्रोमीटर सूक्ष्मांतर मोजणे, मॅनोमीटर हवेचे घटक वायूचा दाब मोजणे, पेरिस्कोप पाणबुडीतून पृष्ठभागावरील जहाज बघणे, क्वाड्रंट नाविक खगोलीय उंची व कोन मोजणे, स्पेरोमीटर गोलाकार वस्तूंच्या वक्रतेचे मोजमाप, सेक्स्टंट 2 वस्तूंमधील कोनात्मक अंतर, स्टेरिस्कोप त्रिमितीय छायाचित्र बघणे, अल्टिमीटर उंचीमापी, बॅरोमीटर वायुभारमापक, डायनॅमो विद्युत जनरेटर, गॅल्व्हॅनोमीटर विद्युत प्रवाह मापक, व्होल्टमीटर विद्युत मापक. त्याचबरोबर आयसोहाईट नकाशात पर्जन्यमान दाखवणे, ॲमीटर विद्युत प्रवाह मोजणे, थर्मामीटर तापमापक, विंडी व्हेन वाताकुकट किंवा वाऱ्याची दिशा, मायक्रोस्कोप सूक्ष्मदर्शक, फोटोमीटर प्रकाशाची तीव्रता. त्यानंतर बघा, फोटोमीटर नंतर पायरेलिओमीटर सूर्यकिरणांचे उत्सर्जन, रेनगेज पर्जन्यमापक, सॅलिनोमीटर क्षारता मापक. नेक्स्ट सेस्मोग्राफपासून पहा, वाचून घ्या, स्क्रीनशॉट घ्यावा तर. हा टेलिस्कोप दुरेक्षक. नेक्स्ट पहा, अँटीबॉडीज जेव्हा जीवाश्म जीवनामध्ये येतात तेव्हा एक पदार्थ त्यांच्या उत्पादन उत्तेजित करतो, त्याला टिमटिम म्हणून ओळखले जाते. आणि याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, एंटीजन. पहा, मगाशी जे आपण एलिसा चाचणी वाचली होती त्याविषयीची माहिती मिळवूया. तर एड्सच्या अँटीबॉडीज निदान करण्यासाठी ती वापरली जाते, तर त्याविषयी थोडी माहिती तर तो एड्स रोगाविषयी थोडी माहिती आपण मिळवूया. एड्सचा शोध सर्वप्रथम जून 1981 अमेरिकेत लागला. भारतात 1986 पहिला रुग्ण मद्रास येथे सापडला. त्यानंतर पहा, एड्सचा अर्थ काय बघा, ॲक्वायर्ड इम्युनोडिफिशियन्सी सिंड्रोम.
असे असून तो HIV म्हणजे ह्युमन इम्युनोडिफिशियन्सी व्हायरस या विषाणूमुळे होतो. एड्सवर उपचार म्हणून एझाइडथायमिन डिमाइन वापरतात. तसेच एड्सच्या चाचण्या वेस्टर्न ब्लॉट टेस्ट व एलिसा टेस्ट या निदानासाठी घेतात. नेक्स्ट पहा, खाली दिलेल्या पर्यायातून येणारा शब्द निवडा. ॲनिमोमीटरचा संबंध रायसीमीटरसोबत आहे, जसा थर्मामीटरचा संबंध डॅश डॅशसोबत आहे. आणि याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक ए, पायरोमीटर. नेक्स्ट पहा, हिपॅटायटिस बी यामुळे होतो. जंत, जीवाणू, किटाणू, प्रोटोझोआ. आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, किटाणू म्हणजेच काय, व्हायरस. तर ह्या विषाणूमुळे होणारे रोग कोणकोणते आहेत पहा. देवी, इन्फ्लुएन्झा, पोलिओ, कांजण्या, मेंदूदाह, खोपऱ्या, गोवर, रेबीज, डेंग्यू फीवर, हर्फ्लेक्स, सिम्प्लेक्स, एड्स, कावीळ, हगवण इत्यादी. कावीळ म्हणजेच ते हिपॅटायटिस बी. आता जीवाणूमुळे होणारे बघा, निमोनिया, कॉलरा, कुष्ठरोग, क्षयरोग, धनुर्वात, घटसर्प, प्लेग, सिफिलिस, गनोरिया, बॅसिलरी. अशा प्रकारे हे विषाणूपासून, जीवाणूपासून, कवकापासून, आदिजीवापासून व जंतकृमीपासून होणारे रोग इथं नोंद केलेले आहे. त्याचा स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही वाचून घ्या, जेणेकरून तुम्हाला कोणताही ह्याच्यातील रोग पडला तर काय होणार नाही, तुमचा तो प्रश्न चुकणार नाही, तुम्हाला अचूक येईल. नेक्स्ट पहा, जीन्स आणि अनुवंशिकतेशी संबंधित जीवशास्त्राची टिमटिम ही एक शाखा आहे. अनुवंशिकशास्त्र पर्याय क्रमांक ए ह्याच्याचे योग्य उत्तर आहे. आता आपण विविध अभ्यासक्रमांची शास्त्रीय नावे पाहूयात. तर पहा, कोश संकलन, लेक्झिकोग्राफी. तर हे सर्व तुम्ही काय करा, याचा एक स्क्रीनशॉट घ्या आणि वाचून घ्या. स्थापत्यशास्त्र. अल्ट्राव्हायोलेट किरणांची तीव्रता मोजण्यासाठी वापरले जाणारे उपकरण. पर्याय क्रमांक ए, ॲक्टिनोमीटर. थोड्या शाखा मगाशी इथं राहिल्या होत्या, त्या आपण घ्या. तुमच्या अभ्यासाला काय म्हणतात बघा, शास्त्रीय नावे स्क्रीनशॉट घेऊन वाचून घ्या. अशा प्रकारे आज आपण टेट 2017मध्ये आलेले काही सायन्सचे प्रश्न आणि त्याचं एक्सप्लेनेशन पाहिलं. असाच व्हिडिओ आपण नेक्स्टसुद्धा बनवणार आहोत. जर तुम्हाला व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर नक्की लाईक करा आणि जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. थँक्यू.